नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनल मध्ये। आज करूयात आपण बाजारात मस्त असा ताजा मटार आलेला आहे, नंतर बीटरूट आणि गाजर या सर्वांचं कॉम्बिनेशन पराठा। हेल्दी ऑप्शन आहे, मुलं असंही आवडीने खात नाहीत तर असं ट्राय करून आपण बघू शकतो। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा। त्यासाठी मी एक बाउल भरून मटार घेतले, अर्धा बाउल गाजर आहे किसून घेतलेलं, नंतर अर्ध बीटरूट आहे किसलेलं, त्यासाठी एक 5-6 मिरच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे अर्धा बाउल, नंतर लसणाची एक मोठी गड्डी आणि थोडस आलं। फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी 2 चमचे तूप टाकून घेतले, जिरे कट केलेले, मिरच्या, नंतर हे मटार, हे आलं आणि लसूण। याला तुपाच्या फोडणीमध्ये आपण अगदी 1 मिनिट छान परतून घेऊ। यातच आपण राहिलेली कोथिंबीर, नंतर हे अर्ध किसून घेतलेलं बीटरूट आणि हे गाजर आहे, 2-3 गाजर आहेत छोटी छोटी। या भाज्या मस्त परतून निघतायत, त्यातच आपण मीठ टाकून घेऊ। ही लाल मिरची पावडर आहे 2 चमचे छोटे, नंतर ही धने जिरे पूड, हा चाट मसाला तो पण 2 चमचे आहे। तर याला छान हलवून घेऊ। मस्त तुपामध्ये आपले सर्व भाज्या आणि मसाले वगैरे परतून निघाले। आता आपण गॅस बंद करू, हे थंड करून घेऊ आणि मिक्सरला फिरवून घेऊ। थोडंसं पराठ्याचं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ। त्यात थोडंसं मीठ टाकू, थोडंसं तेल। पराठ्याची कणिक पण मळून झाली, आता आपण एक 15-20 मिनिट अशीच मुरवत ठेवूया। आता आपण पराठे लाटून घेऊ। बघू शकताय हे मिक्सरला मी सारण फिरवून घेतलंय पराठ्याचं। छान तूप सोडून आपण पराठा भाजून घेऊया। तयार आहे आपला मटार, बीटरूट आणि गाजर टाकून केलेला पराठा। छान असा तूप टाकून आपण दोन्ही बाजूने छान भाजून घेतले। दह्यासोबत तुम्ही ट्राय करू शकता। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।